हॅलो फ्रेंड्स, मी अमर पाटील अमर सायंटिफिक सोल्युशन्स मध्ये सर्वांचं स्वागत करतो. आज आपण क्लिनिकल ट्रायल असिस्टंट या जॉब प्रोफाइल विषयी डिस्कस करणार आहोत. तर क्लिनिकल ट्रायल असिस्टंट हा जॉब प्रोफाइल क्लिनिकल रिसर्च ऑर्गनायझेशन, त्याला आपण CRO म्हणतो, अशा CROs की ज्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीशी कन्सर्न असतात, की ज्यांचं क्लिनिकल ट्रायल रिलेटेड जे वर्क असतं ते या CRO मध्ये सुरू असतं. तर या CROs खूप साऱ्या अशा जॉब प्रोफाइल्स रिलीज करत असतात, डिपेंड्स अपॉन त्यांचे रिक्वायरमेंट आणि जॉब डिस्क्रिप्शन नुसार. तर आज आपण ज्या जॉब डिस्क्रिप्शन विषयी बोलतोय, ज्या आपण जॉब प्रोफाइल विषयी बोलणार आहोत, ती आहे क्लिनिकल ट्रायल असिस्टंट. सो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असा आहे की यस, जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. तर सुरू करूया. आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो आहे यस रिसर्च. सो रिसर्च म्हटलं की याच्यामध्ये सगळ्यात मोठा पार्ट जो येतो तो की यस रिसर्च कोणावर करायचं आहे. सो खूप साऱ्या प्रकारचा आपण रिसर्च बघतो की आजकाल डिस्क्रिप्टिव्ह टाईप आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप रिसर्च असतो, एक्सपेरिमेंटल रिसर्च असतो. तर या फील्डमध्ये, क्लिनिकल रिसर्च फील्डमध्ये जे काही ड्रग्ज नवीन आहेत, मार्केटमध्ये येणार आहेत, तत्पूर्वी जी काही ह्युमन्सवर केला जातो जो काही स्टडी असतो त्याला आपण क्लिनिकल रिसर्च असं म्हणतो किंवा त्याला क्लिनिकल ट्रायल्स असं म्हणतात. सो या क्लिनिकल ट्रायल्स या CRO मध्ये कंडक्ट केले जातात, कॉन्ट्रॅक्ट रिसर्च ऑर्गनायझेशन्स मध्ये कंडक्ट केले जातात, ज्या ठिकाणी सर्व प्रकारची फॅसिलिटीज आहे, की जसं की आपण बघतो की या ठिकाणी क्लिनिकल ट्रायल्स या स्पेसिफिकली ह्युमन्सवर केल्या जातात. त्यामुळे पेशंटला किंवा त्याच्या असोसिएटेड जे काही स्टेक होल्डर्स आहेत, ज्या ट्रायल रिलेटेड वर्क असेल, इन्व्हेस्टिगेटर्स असतील, स्टडी कोऑर्डिनेटर्स असतील, नर्स असतील, फार्मासिस्ट असेल, स्पॉन्सर्स असतील, सो जी काही ह्युमन रिसोर्स असेल, फॅसिलिटीज, बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चर्स असतील, हे सगळं काय लागतं. सो या CROs या फुलफिल करू शकतात. छोट्या स्केलवर बघायला गेलं तर यस SMOs सुद्धा फुलफिल करतात. तर क्लिनिकल ट्रायल ह्या काही वेळा सिंगल सेंट्रिक असतात, म्हणजे एका ठिकाणीच कंडक्ट केल्या जातात, तर काही वेळा मल्टी सेंट्रिक सुद्धा असतात, म्हणजे अनेक ठिकाणी सुद्धा कंडक्ट केल्या जाऊ शकतात. तर याच्यामधला परवा जो काय सगळ्यात मोठा जॉब प्रोफाइल जो आहे तो म्हणजे काय, यस क्लिनिकल ट्रायल असिस्टंट. म्हणजे क्लिनिकल ट्रायल्स करत असताना इन्व्हेस्टिगेटर्स महत्वाची भूमिका बजावत असतो. त्याच्यानंतर क्लिनिकल रिसर्च कोऑर्डिनेटर्स असतात, त्याच्यानंतर क्लिनिकल रिसर्च असोसिएट असतात, त्याच्यानंतर यस आपण बघतो की फिजिशियन्स असतात, नर्स असतात, स्पॉन्सर, खूप सारे यस रेग्युलेटरी ऍस्पेक्ट्स असतात. तर त्याच्यामध्ये सर्वात मोठी आणि यस बेसिक भूमिका जी आहे ती क्लिनिकल ट्रायल असिस्टंटची असते. तर क्लिनिकल ट्रायल असिस्टंट हा महत्वाचा जॉब काय असतो, त्याच्यासाठी लागणारे रिक्वायरमेंट्स काय असते आणि स्किल काय असतात. तर क्लिनिकल ट्रायल असिस्टंट मध्ये जर पाहिलं आपण तर हा जो व्यक्ती असते किंवा ही जी व्यक्ती असते, ही व्यक्ती पेशंटशी डायरेक्टली इंटरॅक्शन करत असते. तर पेशंटशी कशाशी, तर पेशंट क्लिनिकल ट्रायल मध्ये पार्टिसिपेट होण्यापूर्वी एक प्रतिज्ञापत्र लिहून देतात, त्याला सायंटिफिक लँग्वेज मध्ये इन्फॉर्म कन्सेंट असं म्हणतात. आता हे इन्फॉर्म कन्सेंट काही वेळा यस पेशंटला समजत नसेल तर त्या पेशंटला ट्रान्सक्राईब करून सांगितलं जातं, त्याच्या रिजनल लँग्वेज मध्ये सांगितलं जातं. कारण का पेशंट हा कोणत्या यस बॅकग्राऊंडचा आहे, त्याला लँग्वेज कोणत्या नोन आहेत याची माहिती जर क्लिनिकल ट्रायल असिस्टंटला असेल तर तो कोणत्या प्रकारचे ट्रायल होणार आहे, त्याचे मेडिसिन कोणते आहेत, त्याच्यामध्ये फायदे कोणते आहेत आणि धोके सुद्धा काय आहेत याची सर्व काही इन्फॉर्मेशन यस तो पेशंटला देत असतो. त्याच्यानंतरची सर्वात मोठी भूमिका जी आहे, ही भूमिका पार पाडल्यानंतर सगळ्यात महत्वाचे की जे अदर्स जे काही यस मेंबर्स असतात क्लिनिकल ट्रायल्स मध्ये, जसं की इन्व्हेस्टिगेटर्स असते, त्यांना असिस्ट करणे, मदत करणे. ओके, जसं की क्लिनिकल ट्रायल्स मध्ये जी काही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजे प्रक्रिया पार काढायची जी काही एक्सपेरिमेंटल वर्क आहे त्याला प्रोटोकॉल म्हणतात. या प्रोटोकॉल्स मध्ये जे काही लागणारे आस्पेक्ट्स असतील, जसं की आपण बघतो की रिक्रुटमेंट आहे, त्याच्यानंतर मेडिसिन्स बद्दल जी काही इन्फॉर्मेशन आहे, ही सर्व महत्वाची भूमिका जो आहे तो क्लिनिकल ट्रायल असिस्टंट करत असतो. आता हे करत असताना त्याला काही गोष्टींचं स्किल्स असणं गरजेचं आहे का, नॉलेज असणं गरजेचं आहे का, तर येस त्याचा आन्सर आहे हो. त्याच्यासाठी रेग्युलेटरीचा आस्पेक्टचं सुद्धा नॉलेज असणं गरजेचं आहे, मेडिसिनचं सुद्धा नॉलेज असणं गरजेचं आहे. जसं की आपण बघतो की गुड क्लिनिकल प्रॅक्टिसेस, it is a set of standard or guidelines, okay, for the conduct of clinical research or clinical trials. म्हणजे गुड क्लिनिकल प्रॅक्टिसेसचं नॉलेज असलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये ICH GCP चे प्रिन्सिपल्स कुठले फॉलो केले जातात
याचे डिटेलमध्ये आपल्याला काय असलं पाहिजे स्किल आणि त्याचा कुठे वापर करायचा आहे स्टेप्समध्ये याची इन्फॉर्मेशन सुद्धा त्या क्लिनिकल ट्रायल असिस्टंटला असणं गरजेचं आहे. आता हे ट्रायल सिंगल सेंट्रिक असेल तर यस एका ठिकाणी तुम्हाला जॉब करता येईल, परंतु मल्टी सेंट्रिक ट्रायल्स असतील त्या कंपनीची स्पॉन्सरची तर याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग सुद्धा मिळू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर ट्रॅव्हल एक्सपोजर हे नॅशनल आणि इंटरनॅशनल सुद्धा भेटू शकतं. काही वेळा आजकाल आपण बघतो की व्हर्च्युअल मोडमध्ये सुद्धा काय होत आहेत, यस काही वेळा इन्फॉर्मेशनची काय केली जाते देवाणघेवाण केली जाते. सो या केसमध्ये टेलिमेडिसिन सुद्धा वापरलं जातं, इन्व्हेस्टिगेटर्स डॉक्टर्स यूज करतात, तर त्यांना असिस्ट करण्यासाठी सुद्धा क्लिनिकल ट्रायल असिस्टंटचा फार मोठा रोल केला जातो. तर क्लिनिकल ट्रायल असिस्टंट बद्दल जे कॅन्डिडेट स्पेसिफिकली बॅकग्राऊंड ज्यांचा सायन्स आहे, मग ते फार्मास्युटिकल सायन्सेस असू द्यात, मेडिकल सायन्सेस असू द्यात, नर्सिंग असू द्यात, पॅरामेडिकल सायन्सेस असू द्यात किंवा लाईफ सायन्सेस स्टुडंट्स असतील की ज्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे आणि त्यांच्याकडे या रिक्वायर्ड स्किल्स आहेत, क्लिनिकल ट्रायल विषयी नॉलेज आहे, ICJCP चे प्रिन्सिपल्स माहिती आहेत, गुड क्लिनिकल प्रॅक्टिसेस काय स्टँडर्ड्स आहेत, गाईडलाईन्स आहेत, याचं इथिक्स कमिटी काय असते याचं जर नॉलेज आणि स्किल्स असेल तर डेफिनेटली तुम्ही या यस जॉब प्रोफाईल साठी काय असाल एलिजिबल असाल आणि अप्लाय करू शकता. अलॉंग विथ सॉफ्ट स्किल्स काय असले पाहिजे तुमच्याकडे, यस गुड कम्युनिकेशन स्किल असलं पाहिजे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं की यस तुम्हाला कॉम्प्युटर लिटरसी असली पाहिजे, MS वर्ड, MS एक्सेल, MS पॉवर पॉईंट याचं सुद्धा नॉलेज असलं पाहिजे. तर तुम्हाला याच्याबद्दल आणखीन काय गायडन्स जर हवा असेल, यस यू कॅन कॉन्टॅक्ट टू अमर सायंटिफिक सोल्युशन्स. थँक्यू.